आफ्टरनून स्टुडंट. आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, अभ्यासाची साधने आपण बघत आहोत. ही साधने बघत असताना आपण मागच्या ऑडिओमध्ये प्राचीन भारताच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी पुरातत्वीय म्हणजेच भौतिक साधनांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आता मात्र आपल्याला या ठिकाणी वाङ्मयीन साधनांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारी वाङ्मयीन साधने आपल्याला बघायची आहे. पुरातत्वीय म्हणजे वस्तूच्या अवशेषाच्या स्वरूपाची साधनांचा अभ्यास करायचा आहे. तर वाङ्मयीन साधने म्हणजेच लिखित स्वरूपाची, जसं आपण वर्गामध्ये लेक्चर घेतो, व्याख्यान पद्धती म्हणजेच IQ स्वरूपातील माहिती असते तुमची. वर्ग, बेंच, फळा हे म्हणजे अवशेषाच्या स्वरूपात. पण ज्यावेळेस तुम्ही नोट्स मागतात म्हणजेच लिखित स्वरूपातील ज्या नोट्स असतात, तसंच या ठिकाणी प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी जी साधने आहेत ती लिखित स्वरूपाची म्हणजेच वाङ्मयीन साधने होय. तर या ठिकाणी ही साधने पाहत असताना आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासाच्या दृष्टीने पुरातत्वीय साधनांबरोबरच वाङ्मयीन साधने देखील महत्त्वाची आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग जे साहित्य लिखित स्वरूपातील आहे, लिखाणाच्या स्वरूपातील आहे, त्यास वाङ्मयीन साधने असं म्हणतात. मग या वाङ्मयामध्ये धार्मिक वाङ्मय म्हणजेच हिंदू, बौद्ध, जैन या वाङ्मयांचा समावेश होतो. मग प्रथमतः आपल्याला जे वाङ्मय पाहायचं आहे लिखित स्वरूपातील ते म्हणजे हिंदू वाङ्मय. तर हिंदू वाङ्मय बघत असताना या ठिकाणी हिंदू वाङ्मय, मग हिंदू वाङ्मयातील मुख्य साहित्य म्हणजे वेद. वेदांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांचा समावेश होतो. मग या वेदांबरोबरच उपनिषदे, वेदांगे, ब्राह्मणके, आरण्यके, महाकाव्य, पुराणे यांचा देखील समावेश होतो. तर यामध्ये आपण हिंदू वाङ्मयामध्ये प्रथमतः वेदांचा अभ्यास करणार आहोत की वेदांचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करण्यासाठी होतो. मग या ठिकाणी वेदाचे 4 वेद आहेत. पहिलं म्हणजे ऋग्वेद, दुसरा म्हणजे यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांचा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर ऋग्वेद जो आहे हा जगातील सर्वात प्राचीन वैदिक ग्रंथ असलेला आपल्याला दिसून येतो. मग हा ऋग्वेद आपल्याला वैदिक काळातील विस्तृत माहिती देण्यासाठी, ज्यावेळेस आपण तिसरं प्रकरण पाहणार आहोत की वैदिक साहित्य, वैदिक काळ, यामध्ये मात्र याचा 100% उल्लेख येणार आहे की ऋग्वेदाला ऋग्वेद काळ किंवा पूर्ववैदिक काळ म्हणतात आणि उरलेल्या 3 जी वेद आहे यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याला उत्तर वैदिक काळ, याचा अभ्यास आपण मात्र तिसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. मग या ठिकाणी ऋग्वेद जो आहे हा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. वैदिक काळातील विस्तृत माहिती या सविस्तर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर हा ग्रंथ जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ऋग्वेदामध्ये 10 मंडले असून 101,028 सूक्ते असलेले दिसून येतात. तर या ऋग्वेदामध्ये एकूण 10,552 ऋचा असलेल्या दिसून येतात. मग ऋचा म्हणजे काय? तर ऋचा म्हणजे या ठिकाणी अर्थ वेगवेगळ्या आर्य जे होते या आर्यांच्या वेगवेगळ्या देवतांसाठी स्तुतीपर जी कवने रचलेली होती त्याला ऋचा असे म्हणतात. मग या कवनांमधून या ठिकाणी आर्यांच्या धार्मिक श्रद्धा असतील, त्यांची जीवन पद्धती, संस्कृती, धर्म, ऐतिहासिक घटना या सगळ्याची आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते. यज्ञविधीच्या प्रसंगी होत्री हा जो पुरोहित होता, या पुरोहिताकडून ऋचांचे पठण देखील या ठिकाणी केलेले दिसते. पूर्ववैदिक काळामध्ये आर्यांची महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याचं साधन म्हणजे
ऋग्वेद असलेला दिसून येतो. मी जास्त सविस्तर माहिती सांगणार नाही, कारण आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये याची माहिती पाहणारच आहोत. त्याच्यानंतर ऋग्वेदानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा ग्रंथ जो बघायचा आहे तो म्हणजे यजुर्वेद. यजुर्वेद हा यज्ञवेद होता. यजुर्वेदाचे कृष्ण यजुर्वेद व शुल्क यजुर्वेद असे 2 भाग पडलेले दिसतात. कृष्ण यजुर्वेदात यज्ञांची जागा, यज्ञकुंड, त्या यज्ञकुंड, या यज्ञकुंडाची लांबी, रुंदी, यज्ञासाठी लागणारं साहित्य याचं वर्णन आपल्याला दिसतं. तर शुक्ल यजुर्वेदात या यज्ञात म्हटले जाणारे मंत्र, श्लोक, यज्ञाच्या प्रसंगी म्हटली जाणारी वाक्य यांचा समावेश होतो. तसंच मंत्र म्हणण्याच्या वेळी उच्चारलेल्या व्यक्तीला, जी मंत्र म्हणण्याच्या वेळी आपण बघतो ओम वगैरे असं म्हटलं जातं किंवा स्वाहा स्वाहा, अशा वेळी उच्चारणाऱ्या व्यक्तीला अर्धयू, यज्ञाच्या वेळी उच्चार केला जायचा अशा व्यक्तीला या ठिकाणी अर्धयू असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. तर या ठिकाणी MCQ साठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आर्यांच्या काळातील भौगोलिक जीवन असेल, भौगोलिक विस्तार असेल, सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, या सगळ्यांची माहिती जी आहे ही माहिती मात्र आपल्याला यजुर्वेदातून या ठिकाणी मिळते. या यजुर्वेदानंतर तिसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे सामवेद. तर साम म्हणजे गायन होय. गाणे या रूपापासून सामवेदाचे शब्द हा तयार झालेला दिसून येतो. यज्ञाच्या वेळी गावाच्या ऋचांचा संग्रह हा सामवेदात असलेला दिसून येतो. या वेदामध्ये 1549 म्हणजे 1549 ऋचा ह्या सामवेदाच्या आहे. मग 1549 असल्या तरी मूळ ऋचा ह्या 75 आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या आहे त्या मात्र ऋग्वेदातून या ठिकाणी घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. या सामवेदामध्ये गाण्याच्या पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. यज्ञाच्या प्रसंगी सामवेदातील ऋचांचे पठण, त्याचबरोबर उदगात्री पुरोहित हा या ठिकाणी करत असतो. प्राचीन काळातील संगीताची माहिती या ठिकाणी साधन म्हणून आपल्याला मिळते. अशा प्रकारे सामवेदाची माहिती देखील आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा वेद बघायचा आहे तो म्हणजे अथर्ववेद. अथर्ववेदातील अनेक ऋचा या ऋग्वेदामधून घेतलेल्या दिसून येतात. यामध्ये जादूटोणा, अंधश्रद्धाविषयीची माहिती आपल्याला अथर्ववेदात मिळते. तसंच या ठिकाणी औषधी वनस्पतीचा उल्लेख देखील या ठिकाणी अथर्ववेदात आलेला दिसून येतो. प्राचीन काळातील जी आयुर्वेदाची माहिती होती तसेच अथर्ववेदात वैदिक काळातील सामाजिक जीवन, धार्मिक प्रथा, इतर औषधोपचार याची देखील माहिती आपल्याला आर्य अनार्य यांच्या संघर्षाची माहिती देखील आपल्याला अथर्ववेदात मिळते. अशा प्रकारे हिंदू साहित्यातील 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांची या माहितीतून आपल्याला आर्यांच्या जीवनाची माहिती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक जो बघायचा आहे तो म्हणजे ब्राह्मणके. मग यामध्ये संहिता आणि वेदानंतरचा महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. मग ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या वेद जे आहेत त्याला अनेक ब्राह्मण ग्रंथे आहे. म्हणजेच ही ब्राह्मण ग्रंथे ही वेदांची परिशिष्टे आहे. जसं आपल्याला एखादा इंग्लिश शब्द आहे आणि यामध्ये या इंग्लिश शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी आपण डिक्शनरीचा उपयोग करतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी हा अर्थ पाहण्यासाठी ब्राह्मणकेचा उपयोग आपल्याला या ठिकाणी होतो. मग ब्राह्मण ग्रंथे जी होती ती वेदांची परिशिष्टे आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. वैदिक धार्मिक ग्रंथात किंवा या वैदिक काळात या ठिकाणी वैदिक धर्माचं जे प्राबल्य होतं, हे महत्त्व जे होतं ते या ठिकाणी वाढत गेलं आणि वेदांमधील ऋचा असेल, सूक्ते सामान्य लोकांना समजल अशा पद्धतीनेच रचना या ठिकाणी ब्राह्मणांमध्ये केलेली दिसून येतात आणि ही ब्राह्मण ग्रंथे आहेत. या ग्रंथातून वैदिक धर्माची वास्तविक माहिती समजून घेताना राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनाची माहिती मात्र या ठिकाणी आपल्याला कळते. अशा प्रकारे ब्राह्मणकांची माहिती सांगता येईल.
ब्राह्मणकांनंतर आरण्यके, ब्राह्मणोकेनंतर असणारी आरण्यके देखील ही वेदांचाच महत्त्वाचा भाग आहे. वन प्राधान्य अवस्थेत किंवा वन प्राधान्याश्रमात, म्हणजे आपल्याला 4 आश्रम पाहिजे आहेत, ते म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वन प्राधान्य आश्रम आणि संन्याश्रम. यामध्ये जी आश्रमाची तिसरी अवस्था आहे ती म्हणजे वन प्राधान्य प्राधान्य आश्रमात. या ठिकाणी यज्ञविधीचं ज्यावेळेस आपण पालन करतो, तेथे ज्या साहित्याची निर्मिती झाली वनात जाऊन थोडक्यात राहणे, त्या साहित्यांमध्ये आरण्यके असे म्हणतात. जी यज्ञविधीचे पालन करताना या वन प्राधान्य आश्रमात जेथे साहित्याची निर्मिती झाली त्यास आरण्यके असे म्हणतात. मग वेदातील मूळ तत्वज्ञान समजावून सांगणारा ग्रंथ म्हणून आरण्यकाला या ठिकाणी महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे भारतीय तत्वज्ञानाची माहिती देणारे आरण्यके ग्रंथांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर उपनिषदे. उपनिषद या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे आपल्या गुरुच्या सानिध्यात बसून शिक्षण घेणे. मग या गुरूंच्या जवळ बसून शिक्षण घेणे हा या ठिकाणी अर्थ होतो. तर उपनिषदांमध्ये 108 उपनिषदे आहेत, त्यापैकी 10 उपनिषदे हे महत्त्वाचे असलेले दिसतात. आणि या सगळ्यावरून आपल्याला वैदिक काळातील या उपनिषदांवरून या वैदिक काळातील जे तत्वज्ञान होतं, या तत्वज्ञानाची माहिती मात्र आपल्याला या ठिकाणी मिळते. अशा प्रकारे या लिखित स्वरूपाचं वाङ्मय बघत असताना हिंदू साहित्याचा जर अभ्यास केला तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे ही महत्त्वाची असलेली दिसतात. आणि हिंदू साहित्यांमध्ये या सगळ्याला महत्त्व असलेलं दिसून येतं. त्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य बघायचं आहे, ते म्हणजे जैन साहित्य. तर या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस पुढचं प्रकरण बघायचं आहे महाजनपद काळ, बौद्ध धर्माचा उदय, त्यावेळेसही आपण याची चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी वर्धमान महावीरांनी आपला जो उद्देश होता उपदेश, हा उपदेश अर्धमागधी भाषेतून या ठिकाणी दिलेला दिसून येतो. अर्धमागधी भाषा जी होती, मागधी भाषा, यातून हा उपदेश या ठिकाणी दिलेला आहे. मग हा उपदेश लोकभाषेतून दिला. त्यानंतर त्यांच्या या महावीरांच्या मृत्यूनंतर अर्धमागधी आणि प्राकृत अशा दोन्हीही भाषेमध्ये या ठिकाणी जैन धर्मांचा उपदेश हा सांगितला गेला. मग या जैन साहित्यामध्ये 12 अंग, 12 उपांग यांचा समावेश होतो. यामध्ये धर्मगुरू, त्यांचे शिष्य यांचे आचार विचार, त्यांची जीवन पद्धती असन, महावीरांचे प्रवचन उपदेश, महावीरांचे जीवन कार्य, त्यांची शिकवण, उपासकाचे विधिनियम, या सगळ्यांची माहिती आपल्याला जैन साहित्यातून मिळते. मग या जैन साहित्यामध्ये भद्रबाहू असल, सिद्धसेन, हरिभद्र, सिद्ध, हेमचंद्र इत्यादींचे सुद्धा देखील जैन साहित्य हे प्रसिद्ध आहे. मग थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं, कल्पसूत्रा हा भद्रबाहूचा, तर हेमचंद्राचा परिशिष्ट पर्वन हे ग्रंथ मात्र या ठिकाणी महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे इतिहासाचा अभ्यास करत असताना, प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना, इसवी पूर्व 6व्या शतकाचा अभ्यास पाहत असताना जैन साहित्य हे मात्र महत्त्वाचे ठरते. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे ते म्हणजे बौद्ध साहित्य. मग बौद्ध साहित्य जे होतं ते पाली भाषेत लिहिलेले आहे. MCQ साठी महत्त्वाचं आहे की बौद्ध साहित्यांची निर्मिती कोणत्या भाषेत सांगितलं, किंवा गौतम बुद्धाने त्यांचा उपदेश कोणत्या भाषेत, तर पाली साहित्य पाली भाषा, तर पाली भाषेत लोकभाषेत हे लिहिलेले आहे. बौद्ध साहित्यात विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्य पिटक ही 3 त्रिपिटके महत्त्वाची आहे. व्हेरी IMP. विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्य पिटक ही तिन्ही त्रिपिटके पाली भाषेतूनच आहे. विनय पिटकामध्ये आश्रम वासियांचा नियम, सुत्त पिटकामधून बुद्धांची शिकवण, तर अभिधम्य पिटकामध्ये गौतम बुद्धांची या ठिकाणी प्रवचने यांची माहिती आपल्याला मिळते. तसंच जातक कथा ज्या आहेत त्यामध्ये गौतम बुद्धांच्या
जन्मापूर्वीच्या कथांची माहिती मिळते. या सगळ्या व्यतिरिक्त धम्यपद, सिंहली भाषेतील महावंश, दीपवंश, पाली भाषेतील मिलिंदपन्ह, बुद्धचरित, दिव्य वदान या ग्रंथातून बौद्ध धर्माची माहिती आपल्याला मिळते. अशा प्रकारे वाङ्मयीन साहित्य बघत असताना हिंदू वाङ्मयमध्ये आपण बघितलं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे, जैन साहित्य, बौद्ध साहित्य, म्हणजे हे झाले धार्मिक स्वरूपातील साहित्य. हे धर्माच्या बाबतीत हिंदू, बौद्ध, जैन. मग या धर्माव्यतिरिक्त देखील या ठिकाणी या प्राचीन काळामध्ये काहीतरी लिखाण झालेलं आहे आणि त्या लिखाणाचा उपयोग या ठिकाणी आपल्याला इतिहासाचा अभ्यास करत असताना होतो किंवा त्या लिखाणावरून आपल्याला त्या काळातील समाज जीवन संस्कृतीचं दर्शन होतं. त्यालाच आपण समकालीन इतर वाङ्मय म्हणजे या काळांच्या समकालीन इतर वाङ्मय असं आपण म्हणूया. जसं तुम्ही सगळे आर्ट्स पॅकेटला आहे पण तुमच्या मित्रांनी ज्यांनी कॉमर्स आणि सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे ते तुमचे कालीनच आहे, एकाच वयातले आहे, क्लासमेट नसले, आर्ट्स फॅकल्टी नसले तरी एका कॉलेज मात्र मध्ये तुम्ही आहात. तसंच या ठिकाणी समकालीन साहित्य आणि या साहित्याचा उपयोग आपल्याला इतिहासाच्या अभ्यासासाठी होतो. मग यामध्ये आपल्याला पहिलं सांगता येईल ते म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र. तुम्ही नाव ऐकलेलं असेल. जरी अर्थशास्त्र नाव असलं तरी त्यामध्ये राज्यशास्त्राचा सगळा समावेश आहे. मग या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्यांचा जो पंतप्रधान होता, कौटिल्य मंत्री होता, त्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. व्हेरी आय एम पी अर्थशास्त्र ग्रंथ कुणी लिहिला तर चाणक्याने. चाणक्य म्हणजेच कौटिल्य. मग या कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या मध्ये मौर्य साम्राज्याचं प्रशासन व्यवस्थेची माहिती देणारा हा अर्थशास्त्र ग्रंथ आहे. हे देखील आपण पुढच्या प्रकरणामध्ये पाहणारच आहोत पुढील सिलेबसमध्ये. या अर्थशास्त्रामध्ये राजा, अमात्य, मित्र, कोश, दुर्ग, राष्ट्र, बल ही कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये सप्तांग सिद्धांत सांगितलेला आहे. आणि भारतीयांपुढे राजनीतीविषयी जी महत्त्वाची माहिती आहे ही कौटिल्याने मात्र त्याच्या ग्रंथात सांगितलेली दिसून येते. म्हणजेच आपली सध्याची 21व्या शतकातील जी शासन व्यवस्था आहे, जी मंत्रिमंडळ आहे, जी मंत्रिमंडळाची पद्धत आहे, ही मात्र त्यावेळेस इसवी सन पूर्व 6व्या शतकात या कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात रचना केलेली आहे. त्यातील जवळजवळ 92% रचना सध्याच्या मात्र मंत्रिमंडळात शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते. मग या मौर्य काळातील राज्य प्रशासनाबरोबरच या मौर्य काळातील शेती, व्यापार, उद्योगधंदे, रूढी, युद्ध पद्धती, कायदे, जाती व श्रेणी, मंत्री परिषदेच्या व नगर संस्थेच्या कामकाजाचे नियम अशा विविध स्वरूपाची जी माहिती आहे ही सर्व माहिती आपल्याला अर्थशास्त्र या ग्रंथातून मिळते. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मौर्य काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनाची माहिती मिळवण्याचं प्राथमिक साधन म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र ग्रंथ होय. मग या कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथानंतर आपल्याला दुसरं समकालीन साहित्य पाहायचं आहे ते म्हणजे हाल राजाचं गाथा सप्तशक्ती. सातवाहन काळातील जो हाल राजा होता याने गाथा सप्तशक्ती या ग्रंथाची रचना केली होती. या ग्रंथात सातवाहन काळातील सामाजिक धार्मिक माहिती या ठिकाणी दिलेली दिसून येते. हाल राजाचा प्रधान जो होता गुणाढ्य याने देखील बृहत कथा कोश हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये सातवाहन काळातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय जीवनाची माहिती आपल्याला मिळते. आणि सातवाहन राजाची राजधानी पैठण या ठिकाणी होती ही देखील आपल्याला माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य सांगता येईल ते म्हणजे कालिदासाचे साहित्य. तर या कवी कालिदास हा गुप्त सम्राट चंद्रगुप्तच्या दरबारातील प्रसिद्ध कवी असलेला दिसून येतो. या कालिदासाने ऋतुसंहार, मेघदूत, मालविका मित्र, विक्रमायविश, अभिज्ञान शाकुंतल, तुम्ही शकुंतला हे नाव ऐकलेलं आहे. ही प्रसिद्ध नाटके जी आहे ही सर्व नाटक हे कालिदासाने लिहिलेले आहे. या सर्व नाटकांमधून आपल्याला गुप्त काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक या सगळ्या जीवनाची माहिती आपल्याला या कालिदासाच्या नाटकांतून किंवा साहित्यातून मिळते.
त्याच्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य सांगता येईल ते म्हणजे नीतिसार. या ठिकाणी नीतिसार जो ग्रंथ होता, या ग्रंथाची रचना मात्र कामंदक याने केलेली होती. नीतिसार हा ग्रंथ देखील भारतीय राज्य व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ग्रंथ असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये भारतीय राज्य व्यवस्थेची राजनीतीविषयीचा असलेला ग्रंथ हा आहे. या काळामध्ये या ग्रंथात नीतिसार या ग्रंथात गुप्त काळातील प्रशासन आणि परराष्ट्रीय धोरण जे होतं, या धोरणाचं वर्णन मात्र या नीतिसार ग्रंथात केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे साहित्य, ते म्हणजे वासवदत्त. सुबंधू याने वासवदत्त या ग्रंथाची रचना केली. गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याच्या गुप्त साम्राज्यात अशांततेच्या कारभाराचे वर्णन या ग्रंथात दिलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर सेतुबंध. प्रवरसेन महिमती याने सेतुबंध हे महाकाव्य लिहिलं आणि रामाने लंकेला जाऊन कसा रावणाचा वध केला, या वधाची कथा या महाकाव्यात असलेली दिसून येते. तसेच गुप्त घराण्याची माहितीही आपल्याला मिळते. त्याचबरोबर हर्षचरितम, सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारातील बाणभट्ट याने हर्षचरितम हा ग्रंथ लिहिला. या हर्षचरितम ग्रंथामध्ये हर्षवर्धनाचे चरित्र असेल, हर्षवर्धनाची वंश, त्याची हर्षवर्धनकालीन बौद्ध धर्म किंवा बौद्ध धर्माची जी परिषद असेल, या सगळ्याची माहिती या ठिकाणी दिलेली दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं साहित्य सांगता येईल ते म्हणजे राजतरंगिणी. राजतरंगिणी हा ग्रंथ कल्हण याने लिहिलेला आहे आणि काश्मीरचा इतिहास सांगणारा एकमेव ग्रंथ म्हणजे राजतरंगिणी ग्रंथ होय. यामध्ये काश्मीर राजाविषयीची माहिती या ठिकाणी सांगितलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं आणि शेवटचं बघायचं आहे ते म्हणजे संगम साहित्य. संगम साहित्य जे आहे, हे संगम साहित्य तामिळ भाषेतील आहे. प्राचीन काळातील किंवा दक्षिण भारतातील पांड्य, चोल, चेर या राजांचा इतिहासाचं संगम साहित्य म्हणजे पांड्य, चेल, चोर या 3 राजवटींनी एकत्र येऊन जसं आपल्या 2 नद्यांचा प्रवाह एकत्र येतो, तेथे आपण संगम झालं म्हणतो, तसंच या ठिकाणी दक्षिण भारतातील 3 राजवटी एकत्र आल्या आणि या 3 राजवटी एकत्र आल्यानंतर जे साहित्य निर्माण झालं ते म्हणजे संगम साहित्य. हे संगम साहित्य देखील इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचं साधन आहे. मेळकन्नक्कू, कीळकन्नक्कू, अक्कटियम, परिपादल, मधुनारायण, तिरुकुरल, सिक्की, शिल्पादिकरम, मणिमेखलादू ही सर्व संगम साहित्य आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना ही सर्व साहित्य महत्त्वाची ठरतात आणि या साहित्याचा किंवा लिखित स्वरूपातील साधनांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी इतिहासाच्या अभ्यासासाठी होतो. हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.